केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड, कोथळी गावातील यात्रेदरम्यानचा धक्कादायक प्रकार, रक्षा खडसेंकडून पोलिसात तक्रार। छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांपैकी एक जण पोलिसांच्या ताब्यात, टवाळखोरांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, पोलिसांची माहिती। घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी, टवाळखोरांना धाक राहिलेला नाही। केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड होते तर सामान्य मुलींचं काय, एकनाथ खडसेंचा सवाल। उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा, करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट, तर 3/3/2025 ला राजीनामा होईल, करुणा मुंडेंच्या पोस्टनं चर्चेला उधाण। अजितदादांनी 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय। अधिवेशनापूर्वी अजितदादा स्वतः राजीनाम्याची घोषणा करणार, करुणा मुंडेंचा TV9 मराठीवर खळबळजनक दावा। धनंजय मुंडेंच्या वरद हस्तानच सगळं चाललं होतं, मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे, तसं नाही झाल्यास बडतर्फ करा, अंजली दमन यांची मागणी। एकनाथ शिंदेंकडून शहांची भेट घेत फडणवीसांची तक्रार, सामनामधून दावा, तर सीएम व्हायचं असल्यास तुमचा पक्ष भाजपमध्ये विलीन करा, असंही शहांनी शिंदेंना सांगितल्याचा दावा। दोघांमधील कथित संवाद रोखठोकमधून प्रसिद्ध। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची शिवसेना, आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करणार महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात। आयोजित अभिजात पुस्तक प्रदर्शनाला संजय राऊतांची भेट, तर मनसे नेते संदीप देशपांडे सुद्धा राऊतांसोबत उपस्थित। उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार, आज चहापानाचा कार्यक्रम, कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। सुपरमॅक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं उपमुख्यमंत्री शिंदेंच्या घराबाहेर आंदोलन, तर वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी कामगारांचा मोर्चा। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड महामुकाबला, तर न्यूझीलंडचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, भारत प्रथम बॅटिंग करणार।